नमस्कार. वपुर्झा क्रमशः आवडलेले परिच्छेद आपल्यासाठी सादर करीत आहे. लेखक श्री बपू काळे. एकूण एक ग्रंथांना मागे सरेल असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येक जण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ. या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वासाश्वासागणित एक एक शब्द इथं छापला जातो. इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच आणि प्रूफ रिडिंग नाही बरं का. खोडरब्बर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ. चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्याला सुद्धा माहीत नसतं. अनेक चुका जगजाहीर होतात, अनेक लादल्या जातात. असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कोणालाही वाचता येत नाहीत. अशाच अनेक पुस्तकांबरोबर मी एक पुस्तक म्हणून उभा असतो. श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानासमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो. जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो. क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानावर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसते. इन्कम टॅक्स ऑफिसरसमोर बँकेची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात. तशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात. शुभलाभ आणि स्वस्तिक काढून 2-2 चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे. त्यांनी त्या देशाच्या ग्रंथातील पुढची पानंसुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरबटून टाकली आहेत. पण जिथे संवाद जुळतो तिथे तुमचं आमचं म्हणजे श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही. एकाच आवृत्तीतील ती प्रत ठरते आणि उरलेल्या प्रतींशी बोलत राहते. स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक शब्द समजला. जसजसे दिवस जातात तसतसा कलावंत हा विचारवंत एकटा पडत जातो. प्रत्येक विचारवंताच्या पूर्णत्वाची स्वतंत्र व्याख्या असते. त्या पूर्णत्वाच्या दिशेने त्याचा सतत प्रवास चालू असतो. वैयक्तिक बौद्धिक कुवतीनुसार प्रत्येक कलावंत आणि विचारवंत वेगवेगळी उंची गाठत असतो. या उंचीच्या प्रमाणातच एकटेपणाची भावना प्रत्येकाची वेगवेगळी राहणार. अर्थात असा जरी तरल भाव असला तरी एकटेपणाची अवस्था अटळच. त्या सर्व कलावंतांचा आतल्या आत कोंडमारा होत राहतो. सामान्य पातळीवरचं मनोरंजन त्यांची करमणूक करू शकत नाही. कोणतेही समर्थन मूळ दुःखांची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आज जखम आहे ही ज्याची त्यालाच ठसठसत असते. रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याचं नेमकं दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं. आपल्या वाचून कोणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो यात शंकाच नाही. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठून बसून ओरडतोय याचा पत्ता लागत नाही त्याचा होतो. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. दूध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते त्याप्रमाणे काठावर येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं, थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधायचा असतो, उसंत घेऊन ते खाली उतरायचं असतं. तसंच काहीचं अनेक समस्यांचं करावं लागतं. वकिलांचा आणि डॉक्टरांचा पेशा एकदम भिन्न. परिचारिकांचे कपडे स्वच्छ पांढरे, वकिलांचे गाऊन काळे, दिरंगाईंचा रंग काळा, तत्परतेचा रंग पांढरा शुभ्र. काल आल्या क्षणी हजर राहावं लागतं. खटले मात्र वर्षानुवर्ष चालतात.
दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. खिसे कापूनचं एक स्टेटमेंट असतं. खिसे कापून गर्दीत ओरडतो, खिसा पाकिट संभालो, खिसा पाकिट संभालो. लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात. खिसा कापणाऱ्यांना लोकांचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो. किती जमता तुम्ही, या एका वाक्याची माणसाला किती भूक असते ते सांगता येणार नाही. 10 माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढंच एकच वाक्य हवं असतं. आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण. इतर किती गरजा असोत, पण हे एवढं वाक्य ऐकायची ज्याला भूक असते आहे त्या पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं. त्यात काय आहे, हे पण मी करीन. इथं अर्पण भाव संपला, स्पर्धा आली, कौतुक संपलं आणि तुलना आली. साथ संपली आणि स्वत्वाची जाणीव आली. शृंगार आणि वैराग्य एकत्र कधीच नांदत नाही. त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. आयुष्यातले आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखांचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा, यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखा दुसरा शाप नाही. पण साक्षीदार मिळवून त्याला त्यातली उत्कंठा न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. माणूस जितक्या मोठ्या पदावर जातो, स्थानावर, तितका तो स्वार्थी आणि मतलबी. सत्ता आणि पैसा या 2 गोष्टी मिळवण्यासाठी तो राक्षस होतो. छोट्या छोट्या माणसांचे तो लीलया बळी घेतो. बळी घ्यायला म्हणजे प्रत्येक वेळी जीवच घ्यावा लागतो असं नाही. निरनिराळ्या स्तरावर छोट्या छोट्या माणसांना वाकायला लावणं, नाचायला लावणं हेही बळी घेण्यासारखंच आहे. मोठ्यातला मोठा माणूस जेव्हा त्याचं मोठेपण विसरतो, तेव्हा त्याच्या इतका क्रूर प्राणी दुसरा कोणी होऊ शकत नाही. अशी मोठी मोठी माणसं छोट्या माणसांना करार करून बांधून घेतात. सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभी करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक म्हणून लागून आपण गुलाम कधी झालो हे त्यांना कळत पण नाही. गुलामीत स्थिर होणं म्हणजे बळी जाणं. गुलामीत स्थिर होणं म्हणजे बळी जाणं. जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं, तेव्हा माणसांचा जन्म होतो असं मी मानतो किंवा मी मानते. माणसाच्या ठरलेल्या सगळ्या गरजा जनावरासारख्याच असतात. अभिरुची असली की तडफड सुरू. समाजातल्या असंख्य पुरुषांनी बायकांनी स्वतःच्या संसारात आपण अस्वस्थ का आहोत हे नेमकी शोधावं. नेमकं कारण त्यांना सापडणार नाही. माझ्या मते माझा शोध योग्यच आहे. आधी साथीदार भेटतो, अभिरुचीचा शोध हा नंतर लागतो. संसार या शब्दाबरोबरच संघर्ष आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबर असतो असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो एवढंच. पण असे हे संभाव्य संघर्ष कोणामुळे निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनाने स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करून टाकायचा डस्टरने. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचीच धडे का गिरवत राहतो. जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल पण प्रतिभावंत जरूर असतो. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःला काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सद्हेतूची शंका घेतली जावी. हा दारिद्र्य अनेक प्रकारचं असतं. मानसिक, वैचारिक, नैतिक, आर्थिक.
इट इज अन एंडलेस अफेअर. स्वतःच्याच धर्माबरोबर एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाजातल्या प्रत्येक घटकाला व्हावी हे जरुरीचं असतं. तो चमत्कार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत देश हा असाच राहणार. बायको मग ती कोणाची असो ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही आहे. संशय हा नेहमी दृष्टबुद्धीनेच घेतला जातो असं मी मानत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्त्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उभं येतो. अति सर्वत्र वर्जयेत असं म्हणतात. तसंच आहे. मर्यादेपलीकडे नवरा बायकोंनी एकमेकांवर प्रेम करणंही वाईट आणि प्रेम माणसाला दुबळं बनवतं. प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे. त्याला त्याचं स्वतंत्र असं जीवन आहे, अस्तित्व आहे. केवळ स्वतःचा असा उत्कर्ष इतकेच नव्हे तर स्वतंत्र असा अधप्पातही आहे. याचा विचार, याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही. प्रेमाने माणूस ताकदवान बनला पाहिजे. नवरा बायकोंचं एकमेकावरचं अमर्याद प्रेम शेवटी गुलाम बनवण्याची शाळा ठरतं. त्यात व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची ताकद नसते. कलाकाराला असलं प्रेम नको असतं. त्याची कला ही त्याची संजीवनी असते. डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणतात. ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागचा सौला कधीच धक्का लागायचा नाही. प्रत्येक कलावंतांच्या पत्नीने आपल्या जोडीदारासाठी आपण हे करीत आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जिला जमत नाही तिला मग आपला पराभव झाला असं वाटायला लागतं. कलाकारांची संसार ही या अर्थाने सुळावरची पोळीच असते. कसं वाटलं सांगा. जास्त लेंदी करत नाही आहे. छोटे छोटे पीस तुम्हाला ऐकवत राहील. आवडलं तर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.